शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय सिद्धनाथ नमः शिवाय कुंडली नगरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला बोला गुरुमुळ महाराजांच्या नावाने बोला बोला सत्यवा देवीच्या नावाने बोला बोला विठ्ठल गुरुदेवाच्या नावाने बोला बोला दिंडी माऊलींच्या नावाने बोला बोला मामाच्या राजा कृष्णा घोड्याच्या नावाने बोला बोला माझ्या कुत्र्याच्या नावाने बोला बोला बाळूमामांच्या नावाने जानाचे देही उदास गेले अशा पाच निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवले दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य जातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता मायोग पिठे तटे भीमरत्य वरम पुंडलिकाय धातु मुनिंद समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदय अरविंदे भवम भवामी सहितम नमामि शरण शरण जय हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा ओम नमो जाध्या वेद प्रतिपाद्या जय जय संस विद्या आत्मरूपा देवा तोच गणेशो सकलामती प्रकाशो मने निवृत्तीला स्वदारी जोजी दयांचे केल्या स्मरण होय सकल विधीचे अधिकरण तेचे वंदे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन इथे राखावे बांधून तुका मने वाटे आता फुटू देऊ नको फाटे भक्तांचे जानाचे देही उदास गेले अशा पाच निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याच्या महावीर संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगमान्य विश्वमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या जीवनातलं संकट निवारण व्हावं, अनंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती व्हावी असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला उपदेश केलेला आहे की तुम्ही अशा भक्ताला शरण जा जो भक्त स्वतःच्या देहावरती उदास आहे। भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले अशा पास निवारुणी। संत सद्गुरु बाळूमामा हे देहावरती उदास होते महाराज। ऊन वारा पाऊस याचा कधीही विचार न करता आपल्या मेंढी माऊलीला आपलं लेकरू समजून महाराज लेकराची सेवा करण्यासाठी त्यांनी देहाची कधी पर्वा केली नाही। म्हणून महाराज असा जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितल्याप्रमाणे देहावरती उदास असणारा भक्त म्हणजे संत सद्गुरु बाळूमामा आहे। भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि देहावरती उदास असणाऱ्या भक्तापाशी जर तुम्ही गेला तर निश्चितपणे तुमचा आमचा उद्धार झाला म्हणून समजा। भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले अशा पास
देहावरती उदास असणाऱ्या भक्तापाशी गेला तरच उद्धार आहे. जो स्वतःच्या देहाचा विचार करतो, जो स्वतःच्या देहाला जपतो, जो स्वतःच्या शरीराला अगदी डागही पडून देत नाही, असा भक्त कितीही नावलौकिक झालेला असू द्या, असा भक्त कितीही स्वतःला मोठा समजणारा असू द्या, त्याच्यापाशी गेल्यानंतर तुमच्या आमच्या अधोगती होणार, पण उद्धार होणार नाही महाराज. ज्याला स्वतःच्या देहाचं भान नाही, जो स्वतःच्या देहावरती नाही महाराज, जो भगवंताच्या भजनामध्ये स्वतःच्या देहाला झुकून दिलाय, असा भक्त कोण असेल तर तो संत सद्गुरू बाळूमामा आहे. त्याच्या चरणाशी नतमस्तक झाला महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण विषय त्यांचा भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले अशा पाच निवारणी. कोणापाशी निवारण जाते तर विषय येतो त्यांचा झाला नारायण आणि ना उडे जन धन माता पिता. ज्या भक्तांना फक्त बाळूमामा व्यतिरिक्त काहीच आवडत नाही, जो भक्त बाळूमामाच्या दारात आल्यानंतर त्या भक्ताचा विषय बाळूमामा होतो महाराज. विषय येतो त्यांचा झाला नारायण. बाळूमामा विषय झाल्यानंतर त्या भक्ताला महाराज हे जग आवडलं नाही पाहिजे. बाळूमामा विषय होणाऱ्या भक्ताला ग्रहण आवडलं नाही पाहिजे. नावड जन ग्रहण एवढंच नाही तर ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते माता पिता सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आवडले नाही पाहिजे. का तर माता पिता महाराज फक्त स्वतःचं हित करण्यात गुंतवतात, ते जगाचं हित करून देत नाही आणि जगाच्या हितासाठी आपल्याला जाऊन देत नाही महाराज. फक्त तुझा कसा स्वार्थ साधेल एवढंच मायबाप विचार करतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्या भक्ताचा विषय नारायण झालेला आहे, विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन माता पिता. संत सद्गुरू बाळूमामाची सेवा करत असताना तर अजाबात महाराज धन आवडलं नाही पाहिजे. धनावर जर तुम्ही प्रेम केलं तर हा जगाचा मालक किती आहात ना तुम्हाला दिवस सांगता येत नाही. ध्यान जरी तुम्ही त्याच्या चरणावर असला, अगदी साष्टांग दंडावर घातला, लोटांगण घातलं, नवे नवे 24 तास जरी संत सद्गुरू बाळूमामाच्या दारात पडून राहिला आणि मामाच्या नावाखाली जर आपण धनाचा लोप केला महाराज, तर त्या भक्ताला हा जगाचा मालक त्याच्यापासून किती कोस दूर ठेवतो हे त्या भक्तालाच काय महाराज कुणाला सांगता येणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे की तुम्ही भक्ती करत असताना तुम्हाला दुःखातून निवृत्त व्हायचं असेल, परम सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर ज्या भक्ताचा विषय नारायण झालेला विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. आपण एवढे मोठ्या संख्येनं संत सद्गुरू बाळूमामाचं नाव ऐकलं की फक्त त्या भक्ताच्या नावात एवढी ताकद आहे महाराज. काय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावात एवढी ताकद होती महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता सारखे यम सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजाचं नाव घेतलं तर तर कापत होता महाराज. तेवढीच ताकद हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इतकेच संत सद्गुरू बाळूमामा मध्ये आहे. हे संत सद्गुरू बाळूमामाचं नाव घेतलं महाराज यमाला सुद्धा थर 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 कापावं लागतं. एवढी ताकद आणि एवढं सामर्थ्य असणारा हा जगाचा मालक आहे. कारण त्यानं कधी कोणाचा 1 रुपयाला शिवलं, त्यानं कधी कोणाच्या धनावर डोळा ठेवला नाही महाराज, कधी त्याने गोळा करायचं अजाबात ठरवलं नाही महाराज. जगद्गुरु संत सद्गुरू बाळूमामा सांगायचे तुमचं संकट असेल तर विठ्ठल बिरदेवाची सेवा करा, तुमचं संकट असेल तर हलसिद्धनाथाची सेवा करा, तुमचं संकट असेल तर या जगन्नाथाच्या मेंढी माऊलीची सेवा करा महाराज. हे जगाच्या मालकाचं सांगणं होतं महाराज. जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा स्वतःची सेवा कधी करून कधीच करून घेत नव्हतं. एवढे सेवेकरी संत सद्गुरू बाळूमामाच्या सेवेने होते महाराज. पण स्वतःची कपडे संत सद्गुरू स्वतः बाळूमामा स्वतः धुवायचे महाराज. संत सद्गुरू बाळूमामाने कधी आपलं काम दुसऱ्याला सांगितलं नाही महाराज. कारण आपला अवतार जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपरी, दुसऱ्याच्या हितासाठी माझा देह झिजवणं याच्यासाठी माझा अवतार आहे. आणि दुसऱ्याचं हित करत असताना जर मी माझं काम दुसऱ्याला सांगितलं तर मला दुसऱ्याचा उद्धार करण्याचा अधिकार राहणार नाही महाराज. पंगत घातल्यानंतर काही अन्नदाते बघा जेवलेलं पात्र उचलून देत. कारण असं त्याचं महाराज, पात्र उचललं की आपण केलेलं धर्म, आपण केलेलं दान, आपण कमवलेलं पुण्य त्या पात्राबरोबर ज्यानं त्यात प्रसाद घेतलाय महाराज त्याच्या बरोबर जात असते. काही ठिकाणी प्रथा आहे महाराज
कितीही लोक असू द्या पात्र अजिबात उचलून देत. त्याचं कारण तेवढं की आपण केलेला धर्म त्यातलं काहीतरी पुण्य आपल्या सोबत यावं महाराज. पण जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, जर तुम्ही संतांची सेवा केली, संतांच्या सानिध्यात राहिला तर कसलंही संकट येऊ द्या महाराज, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडू दे. संत सद्गुरु बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला, संत सद्गुरु बाळूमामावरती विश्वास ठेवला की तारायचं का मारायचं त्याच्या हातात आहे महाराज. ही सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली. या सृष्टीमध्ये जेवढे बी जीव आहेत तेवढे सगळे जीव ब्रह्मदेवाने निर्माण केले आणि प्रत्येक जीवाला अन्न पाणी पुरवण्याचं काम भगवान विष्णू परमात्म्यानं, जगाचा मालक पंढरीस परमात्म्याने केलं महाराज. आणि तेव्हा आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वी तलावरती जिवंत किती दिवस ठेवायचं हे कार्य भगवान शंकराकडे आहे. आणि भगवान शंकराचा अवतार म्हणजे संत सद्गुरु बाळूमामा. बाळूमामाच्या जर मनात आलं महाराज की दगड महाराजाला प्रवचनात उचलायचा, की प्रवचन झाल्यावर उचलायचा, आले देवाजीच्या मना आणि तिथे कोणाचे झाले ना. या संत सद्गुरु बाळूमामानं आपल्याला कलियुगात मिळालेलं 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्ष आपल्याला जगता यावं महाराज, एवढ्यासाठी फक्त नीतीने वागावं लागणार. नीती सोडून जर आपण वागलो महाराज तर आपला कार्यक्रम 50, 40, 35, 60च्या आत झाल्याशिवाय राहत नाही महाराज. किती जरी जमवा तुम्ही, येताना रिकाम्या हाताने आले, जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जावं लागणार आहे महाराज. मग या मधल्या काळामध्ये जर आपण अनितीनं धन कमवत असलो तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तर तुझ्या कामाला येणार नाही. नीतीनं जेवढं तुला मिळेल, जेवढी तुला नीतीनं भगवंत देणार आहे त्यात समाधान मान. कारण माणसाचं महाराज मानण्यावर समाधान आहे. समय से पहिले आणि भाग्य से ज्यादा कधी नाही मिळता. प्रत्येक व्यक्तीचा वेळ ठरलेला असतो, ठरलेल्या वेळेत आणि त्याच्या नशिबात आहे तेवढंच मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात मिळणार. आणि जरी मिळलं महाराज, जरी संत सद्गुरु बाळूमामाच्या कृपा आशीर्वादानं मिळालेलं धन जर त्याला गरज आहे त्याच्या कामी नाही तुम्ही वापरलं, ज्याला त्या धनाची गरज आहे त्याला जर नाही दिलं बरं का, तर हा जगाचा मालक महाराज मिळालेल्या धनाचा 5पट धन वसूल केल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण तुला दिलं होतं, ज्याला त्या धनाची गरज आहे, जे का रांजले गांजले त्याची म्हणेच वापरले, त्याची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. माऊली ज्ञानोबारायाने सांगितले महाराज, माऊली ज्ञानोबारायाचा काळ हा 750 वर्षाचा आणि 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारायाने सांगितलं होतं की तुम्हाला भगवंताकडून जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंताकडून जर तुम्हाला काही हवं असेल तर त्यासाठी त्या भगवंताची साधना एकच करावी लागेल महाराज. तपे विना दैवत, विद्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे. एक तप म्हणजे महाराज 12 वर्ष सेवा करावी लागत होती, 12 वर्षाच्या भगवंताची साधना करावी लागत होती, तेव्हा त्या भगवंताची कृपा होईची महाराज. पण हा जगाचा मालक, या कलियुगातला एकमेव शेवटचा संत महाराज या संतांच्या दारात आला, या बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला की महाराज 12 वर्षाचं एक तप असते. पण हा जगाचा मालक 12 महिन्याच्या वर तुमची सेवा करून घेत, 12 महिन्याच्या आत तुमचं संकट मार्गाला लावल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि जर 12 महिने होऊनही तुमचं संकट तुमची पाठ सोडत नसेल महाराज, तर बाळूमामाच्या साक्षीने सांगतो की 100% आपली सेवा चुकीची होती. 100% आपण सेवा करत असताना काहीतरी मोह मनात ठेवून सेवा करतोय. 100% आपण सेवा करत असताना काहीतरी मोबदल्याची अपेक्षा करून करतोय. अशी जर आपण सेवा करत असेल तर 12 वर्षाचं तप पूर्ण केलं तरी सुद्धा उद्धार होणार नाही महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शेवटच्या त्यांना सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका झाले. बघा, हे जगाच्या मालकाचा हा चाललेला महाराज जे दिंडी सोहळा आहे, हे चाललेले मेंढी माऊलीची सेवा हे कर्म सत्य आहे महाराज. आणि या सत्य कर्मामध्ये जर आपल्याला काही सहकार्य करता आलं बरं का, आपल्याला काही सहकार्य करता आलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. या जगाच्या मालकाचा चाललेल्या या कार्यामध्ये जर एखाद्याला जगाच्या मालकानं बुद्धी दिली आणि त्याला जर अन्नदान करायचं
मनामध्ये भावना निर्माण झाली, त्याला जर मेंढी माऊलीला आपल्या शेतामध्ये नेऊन बसवायची भावना निर्माण झाली, त्याला जर मेंढी माऊलीला चारा आणून द्यायची भावना निर्माण झाली, त्याला जर मेंढी माऊलीला धान्य आणून द्यायची भावना निर्माण झाली महाराज, आणि त्यानं जर एखाद्याला विचारलं बाबा असं असं काल आरतीला गेलो आणि आरती झाल्याच्या नंतर मला साक्षात्कार झाला, माझं मन असं भारावून गेलंय, काहीतरी धर्म करावं असं वाटतंय, पण काही नास्तिक माणसं अशी ती महाराज, देणं नाही ना घेणं नाही महाराज, उन्मोकार माप काढायचं, ते म्हणणं त्यांना काय कमी आहे, त्यांना काय कमी आहे, तुझी द्यायची काय गरज नाही, त्यांना काय कमी, त्यांना काय कमी असो अथवा नसो महाराज, त्यांना काही कमी असो अथवा नसो, आपण देत असताना हे जगाच्या मालकासाठी म्हणून द्यायचंय, आपण देत असताना हे जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीसाठी म्हणून द्यायचंय, जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीसाठी आणि जगाच्या मालकासाठी म्हणून जे दहन धान्य आलंय ते जर त्यांच्या कार्यासाठी नाही गेलं आणि इतर कार्याला जर गेलं तर या जगाच्या मालकानं सांगितलंय माझा 1 रुपया खाशीला तर तुझं मी 100 रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज, हे जगाच्या मालकाचं वाक्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितले, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आपल्याला साह्य होता आलं तर व्हायचं, विनाकारण दुसऱ्याला अडवायचं नाही. घातली या भय नरक जाणे, एखादा धर्म करत असताना त्याला करून नाही दिला तर त्याचा ऐकून थांबणाऱ्या व्यक्तीला बी नरकात जावं लागतंय, आणि ज्यानं अडवलं त्याला सुद्धा नरकात जावं लागतंय महाराज. ह्या जगाच्या मालकानं सांगितलंय हा देह तुम्हाला मिळालेला आहे, या देहानं फक्त भजन करायचं त्या जगाच्या मालकाचं, देवे दिला देह भजना गोमटा, या जगाच्या मालकाच्या या जगन्नाथाच्या मेंढीच्या माऊलीची सेवा करण्यासाठी हा देह आहे, आणि या देहानं तुम्हाला सेवा न करता हा देह धनाच्या मागे पळत असेल, जरूर धन कमवा, धन कमवल्याशिवाय हा कलियुगातला तुमचा संसार प्रपंच व्यवस्थित होणार नाही. पण तुम्ही दिवसाला 100 रुपये कमवत असला तर या जगाच्या मालकानं सांगितलंय 10 रुपये तुमचा धर्म झाला पाहिजे. मग तुम्ही कुठेही करा महाराज, अनाथ आश्रमात करा, वृद्धाश्रमात करा, जिथं ज्याला कोणाचाच आधार नाही अशाला तुम्ही महाराज 100 रुपये कमवलं की 10 रुपये खर्च करा, 1000 रुपये कमवलं की 100 रुपये खर्च करा. 10,000 रुपये जर तुमचा इन्कम असेल तर दिवसाला तुमच्या हातून 1000 रुपयाचा धर्म झाला पाहिजे महाराज, तर ते धन तुमच्या पिढीला अधिक तुमच्या पुढच्या 7 पिढीला कुठल्याच प्रकारची बाधा होऊन देत नाही महाराज. आणि या जन्मात तुम्ही नीतीनं कमवा, अगर अनितीनं कमवा, कमवलेल्या धनातला जर धर्म नाही झाला महाराज तर तुमची दुसरीच पिढी व्यसनी निघणार आणि तिसऱ्या पिढीला तुमचा पूर्णपणे कार्यक्रम खलास. या जगाच्या मालकाचं वाक्य आहे, अरे तुझ्या तिसऱ्या पिढीला घरात दिवा लावायला सुद्धा माणूस राहून देणार नाही. माझ्या नावाखाली जर भ्रष्टाचार करून तू जगत असशील, माझ्या नावाखाली जर तू जगाच्या अज्ञानी लोकांची जर फसवणूक करत असशील तर तिसऱ्या पिढीला तुझ्या घरात दिवा लावाय माणूस राहणार नाही. हा जगाच्या बाळू धनगराचा शब्द आहे महाराज, हे सांगून ठेवलंय मामानं, फक्त आपण ग्रंथ वाचत नाही, ग्रंथामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. आणि जास्त दिवसाचा काळ नाही महाराज, अजून मामाच्या सोबत सेवा केलेली लोक जिवंत आहेत, मामाच्या सोबत सेवा करणारी लोक अजून जिवंत आहेत महाराज. मी माझ्या मनाचं सांगणार नाही महाराज, जगाच्या मालकाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे महाराज. त्यांनी फक्त नीती सांगितली महाराज, नीतीने वागावे, कमी नाही होत, आणि उन्मत्ताला मामा. शास्त्री तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य महाराज, जे बी काही घडतंय इथं मी तुम्हाला तास अर्धा तास सांगण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मोबाईल शिवाय माणूस नाही, माणसाशिवाय मोबाईल नाही महाराज. कुठल्याही संताचा, कुठल्याही देवाचा, कुठल्याही महाराजाचा, कुठल्याही पुढाऱ्याचा कसलाही भ्रष्टाचार असू द्या, घर बसल्या तुम्हाला बघायला. मग त्याला केल्या कर्माचं फळ त्याला हा जगाचा मालक दिल्याशिवाय राहत नाही. आणि एवढं सगळं दिसत असताना सुद्धा आपण सेवेत आहे, आपण सेवा करतोय, आपल्याला असं अडचण येणार नाही या भरमात आपण राहायचं. मी जिथं बी जाईल महाराज, ज्या बी तळाव सेवेला हा जगाचा मालक बोलवतो ना, त्या बी तळाव सेवेला जात असताना मी नारळाची सुद्धा अपेक्षा करत नाही, कारण महाराज नारळाची अपेक्षा केली, पाकिटाची अपेक्षा केली की ज्यानं बोलवलंय, ज्यानं सांगितलंय महाराज त्याच्या हिशोबाने सेवा करावी लागते. मी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता सेवा करतो, त्याच्या पाठीमागचं कारण आहे सत्य सांगायचं बाजूला राहतं महाराज. आणि त्या पाकिटाच्या नारळाच्या नादात असत्य सांगून समाजाची फसवणूक करून जावं लागतं महाराज. सर्वस्वाचा त्याग करून हजाराच्या संख्येनं फक्त जगाचा मालक संत सद्गुरू बाळू मामाचं नाव ऐकून तुम्ही घरादाराचा त्याग करून इथं आला महाराज. पण त्या देवानं सेवा कशी केली,
तो देव सेवा कशी करत होता हे सांगितलेलं माणसाला पटत. या जगाच्या मालकाने महाराज मेंढी माऊलीची सेवा करत असताना ही मेंढी माऊली आजारी पडली. हे माझ्या लेकराला काय होतंय, माझं लेकरू का खायला, माझ्या लेकराला काय करावं लागतंय महाराज. कवटाळून मामानं त्याला मिठी मारावी, मांडीवर घ्यावं महाराज, स्वतःच्या हातानं पुसावं, जसं लेकराला पुसावं तसं महाराज. काय हवं काय नको हा जगाचा मालक त्या मेंढी माऊलीसाठी रात्रंदिवस सेवा करायचा महाराज. आणि रात्रंदिवस सेवा करून ज्या वेळेस ती मेंढी माऊली चारा खाईल, ज्या वेळेस ती मेंढी माऊली पाणी पिईल, त्यावेळेस हा जगाचा मालक अन्न खायचा महाराज. तोपर्यंत त्या अन्नाला स्पर्श सुद्धा करत. आता तुम्ही म्हणता आम्ही सेवा करतोय, पण अशी सेवा तुमची होत नाही महाराज. एखादी मेंढी माऊली आजारी झाली, एखादी मेंढी माऊली अशक्त झाली, एखादी मेंढी माऊली पावसात झोडपली. रोग प्रत्येकाला आहे महाराज, देह प्रत्येकाला ठेवा लागणार आहे. ती काही क्षणात देह ठेवणार आहे. म्हटल्यानंतर सेवा करणारे सेवकऱ्यानं त्या मेंढीनं देह ठेवतोड तिच्या भोवती राहिलं पाहिजे. तिला काय हवंय, तिला काय त्रास होतोय, तिच्यासाठी काय करावं लागतंय. अरे जगाचा मालक काय करत होता आणि आपण काय करतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे, तर आपला उद्धार आहे राजा हो. नाहीतर अजाबात उद्धार होणार नाही महाराज. तुम्ही असे किती दिवस सेवा करा महाराज, किती प्रसाद खावा. 18 रोगावर चालणारा हा बाळू मामाचा कन्या आंबिलीचा प्रसाद आहे. मला सांगा आता किती तळावर कन्या आंबिलीचा प्रसाद होतोय, होतोय ना, होतोय ना. महिन्यात एकदा मामा दररोज कन्या आंबिलीचा प्रसाद करायचं. एखादं सोडली महाराज तर दररोज मामांच्या तळावर कन्या आंबिलीचा प्रसाद व्हायचा. आणि मामानं सांगितलं का काही कारणास्तव नाही तुम्हाला रोज जमलं तर दुवादशीला नाहीतर आमाशाला कन्या आंबिलीचा प्रसाद झाला पाहिजे. येणाऱ्या माझ्या भक्ताचं संकट त्याच्याशिवाय जाणार नाही महाराज. मग हे महाराज कार्य या सेवेचे सेवा करणारे कारभारी असतील, उपकारभारी असतील, सेवेकरी असतील, मेंढके असतील महाराज, मामांच्या नेमाची नेमावली पाठ करूनच मामाच्या सेवेत रुजू व्हायचं महाराज. आलं सेवा केली, मामानं सांगितलंय माझी सेवा करून तुझं काम झालं नाही म्हणून जर तुला बोंबलत जायचं असेल तर तुला मला तुझ्या सेवेची गरज नाही. माझी सेवा करण्याआधी माझे काही नियम आहेत, त्या नियमाचं पालन तुला करावं लागेल. परक्याचं धन, परक्याची स्त्री जर माझ्या तळावर आली तर तिला आई म्हणून बघायचं. परक्याचं धन जर आलं तर त्याचा माझा काही संबंध नाही, ती माता आहे म्हणून त्याच्याकडे बघायचं. अशी जर तुझी नीतिमत्ता असेल तर माझ्या मेंढी माऊलीची सेवा कर, नाही तर मला तुझ्या सेवेची गरज नाही महाराज. लोक देवासाठी म्हणून देतात. गावोगाव महाराज 5-5, 10-10 लाख रुपये घालून 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. ऐका, गावोगावचं सांगतो महाराज. मी हे आमच्या गावचा महाराज 17 नंबरचा ट्रस्टीचा अध्यक्ष आहे. 17 नंबरला मला त्या बॉडीमध्ये घेतलं महाराज कीर्तनकार झाल्यावर. कारण माझा विषय फक्त एवढाच आहे महाराज, माणसं देताना संत सद्गुरू बाळूमामाच्या देवानं देतात, नावानं देतात. माणसं देताना तुकाराम महाराजाच्या नावानं देतात, माणसं देताना माऊलीच्या नावानं देतात, माणसं देताना पांडुरंगाच्या नावानं देतात. मग मला सांगा, दिलेलं धन ज्याच्या नावानं दिलंय त्याच्या नावानं खर्च झालं पाहिजे का दुसऱ्याच कशाच्या नावानं खर्च झाला? ज्याच्या नावानं आलंय त्याच्या नावानं जर ते धन खर्च झालं तर तुम्ही दिलेल्या धनाचं पुण्य तुम्हाला आहे. मी 2 तास प्रवचन केलं म्हणून जर मला तुम्ही महाराज 2000 दिलं आणि ते 2000 घेऊन मी उद्या बायकोला महाराज साडीच्या दुकानात गेलो, त्याचं पुण्य एक कवडी सुद्धा मिळणार नाही महाराज तुम्हाला. तुम्ही दिलेल्या 2000 मी जर काही सेपाचे धर्म केला तर तुम्हाला 50% जर पुण्य. मला सांगा, माझा विरोध नाही महाराज, मला काही कोणाची मापं काढायची नाही ती, पण तुम्ही प्रत्येक गावोगावच्या सप्त्यामध्ये मामांच्या तळावरती 15-15, 20-20, 25-25, 30-30 हजार रुपये देऊन जे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणतायत महाराज, त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कथा करुणी मोल जापे घेती देती तेही दोघे नरका जाती. कीर्तन प्रवचन हे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये तळावर कुठेही असू द्या महाराज, जर कुठला कीर्तनकार प्रवचनकार जर ठरवून येत असेल, ठरवून कथा करुणी मोल जापे म्हणजे मोजून, याचा अर्थ ठरवून कथा करुणी मोल जापे घेती, जो घेणार आहे आणि जो त्याला देणार आहे महाराज, ते दोघेही नरकाला. मी आमच्या 17च्या बॉडीमध्ये 16 सदस्यांना सांगितलं का हा अन्याय होतो आपल्याकडून, आपल्याला नरकात जावं लागतंय. जो महाराज
तुमच्या इच्छेनं काय द्यायचंय दिल तो प्रसाद म्हणून येतो अशाला तारखा द्या. ती म्हणली डोकं फिरलं का काय तुमचं काय जातं यात? तुमचा रुपया गेला का? तुम्ही कधी रुपयाची पावती फाडली का? येतोय समाज देणारं जग आहे महाराज. तुम्हाला काय माफ काढायचे अधिकार? मी म्हणलं जगानं दिलंय आपल्याकडे बघून दिलं नाही, जगानं दिलंय कीर्तनकाराकडे बघून दिलं नाही, जगानं दिलंय ते फक्त जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाकडे बघून दिलंय. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावानं आलेलं धन महाराज, कुठल्याही संताच्या नावानं आलेलं धन जर आपण महाराज त्या संताच्याच नावानं खरचलं पाहिजे. मग मामाने सांगितलं ते धन कुठं वाटेल आवा? जे काय रान झाले गान झाले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा. आणि देव तेथेची जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा 8 वर्षाचे असताना चंदूलाल शेटजीकडे साखरी राहिले महाराज. ऐका, या जगाच्या मालकानं वयाच्या 10व्या वर्षी धर्म कुठे केला? या जगाच्या मालकानं 10व्या वर्षी धर्म करत असताना धर्म कसा करावा, धर्म कुठं करावा, धन कुठं खर्च करावं, ही वयाच्या 10व्या वर्षीच आपल्या या जगाला दाखवून दिलं महाराज. जगाचा मालक वयाच्या 8व्या वर्षी चंदूलाल शेटजीकडे साखरी होता. हा जगाचा मालक चंदूलाल शेटजी चाकरी करत असताना असाच आषाढीचा पर्व काळ आला महाराज. आणि आषाढीच्या पर्व काळात त्या चंदूलाल शेटजीने सांगितलं की बाळू, आता या वारीला माझं वय झालंय, मला जाता येत नाही, तुला या वारीला जावं लागल. बाळूमामाचं नित्य पांडुरंगाचं स्मरण होतं. बाळूमामाला माहिती होतं तिथं गेलं तरी मी मला दर्शन होणार आहे, आणि नाही गेलं तरी विठ्ठलाला इथं येऊन मला दर्शन द्यावं लागणार आहे. पण मालकाची आज्ञा आहे, आपण गडे माल सेवक आहे, सांगितले काम करावे. जे मालकानं सांगितलंय त्या सेवकानं करावं महाराज. चंदूलाल शेटजी प्रत्येक महिन्याच्या वारीला 1 लाख रुपये पांडुरंगाच्या दानपेटीत टाकायचा महाराज. काय करायचा? अशी अनेक वर्ष गेली महाराज. आणि चंदूलाल शेट्टीचं वय झालं. चंदूलाल शेट्टीला गर्दीत जाता येणार नाही, लाख रुपयाची रक्कम देवापर्यंत पोहोचवता येणार नाही, कारण वारीत येणारे सगळेच माळकरी संत असतात. असं 1 लाख लोकातली महाराज 25,000 लोक फक्त देवासाठी, बाकीचे लोक कशासाठी येतात मी सांगत नाही महाराज. पण जगाचा मालक हा संत सद्गुरू बाळूमामा चंदूलाल शेट्टीच्या सांगण्यावरून पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघाले महाराज. पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात असताना चंदूलाल शेट्टीच्या मनात संकल्प आला की बाळू आपल्याच भाकरीवर आहे चाकरीला, बाळूला पगार ठरलेली नाही, आणि एकदम लाख रुपये रक्कम जर या बाळूच्या हातात दिली तर हा आपल्याकडे बी येणार नाही, गरिबी जाणार नाही महाराज. चंदूलाल शेट्टीच्या मनात शंका यायला नको होती पण आली महाराज, यायला नको होती पण आली महाराज. आणि चंदूलाल शेट्टीनं काय केलं? वारीला खंड पडायला नको, एवढ्या दिवस केलेला धर्म वाया जायला नको म्हणून महाराज चंदूलाल शेट्टीनं बाळूमामाकडे 10,000 दिले महाराज. आणि सांगितलं बाळू, पांडुरंगाचं दर्शन घेत असताना चंद्रभागेत स्नान झाल्यानंतर हे पांडुरंगाजवळ ज्यावेळेस जातील चरणावरती नतमस्तक हो, आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ दानपेटी आहे, त्या दानपेटी दे 10,000 रुपये टाक महाराज. देव कुठल्या धनाचा स्वीकार करतो एवढ्यासाठी सांगतोय तुम्हाला. तुम्ही इथं मामाच्या चरणावर लाख रुपये जर आणून टाकलं तर मामा त्याचा स्वीकार करत नाही महाराज. मामाने धर्म कसा केलाय ते सांगतो महाराज तुम्हाला. चंदूलाल शेट्टीने दिलेले 10,000 घेऊन मामा काही अंतरावर चालत गेले. आषाढीच्या पर्व काळात काही थकलेले वारकरी माझ्या जगाच्या मालकाला दिसले महाराज. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एक 5-50 वारकरी थकलेले, त्या वारकऱ्याला आपण जर चहा पाणी नाश्ता दिला महाराज तर त्यांना चालता येईल, त्या जगाच्या मालकापर्यंत यांना जाऊन त्याचं दर्शन घेता येईल महाराज. या हेतूने महाराज या जगाच्या मालकानं 10,000तलं 2,000 रुपये त्या 5, 50, 100 वारकऱ्याला चहा पाणी करायला खर्चलं महाराज. काही अंतरावर हा जगाचा मालक पुन्हा पुढे चालत गेला. विसाव्याच्या ठिकाणी महाराज जे रथ ओढणारी बैलजोडी आहे त्या बैलजोडीकडे या जगाच्या मालकाचं लक्ष गेलं महाराज. रथामध्ये रथ चालवणारा, त्या पादुकाची सेवा करणारा, लोक धर्म करणारा, धन गोळा करणारा, लोक धान्य देणारा, धान्य गोळा करणारा, अशी 6 माणसं त्या रथात असतात महाराज. 6 माणसं त्या रथाचा वजा, पालखी सगळं ओढण्याचं कार्य त्या बैलजोडीला करावं लागतं महाराज. हे दृश्य 10 वर्षाचा जगाचा मालक आणि जगाच्या मालकाच्या दृष्टीला पडलं. त्याने विचार केला की आपण 2,000 रुपये चालत्या बोलत्या माणसासाठी खर्च केलाय. त्यांना बोलता येते, निदान मागून तर घेता येते, पण यांना बोलता येत नाही, यांना मागता येत नाही. यांना येणार येण्यासाठी आपण जर यांना 2,000ची खापरी पेंट दिली आणि ती जर त्यांनी खाल्ली महाराज तर त्यांना अधिक ताकदीनं चालता येईल. कुठल्याही प्रकारचा विचार न करता या जगाच्या मालकानं
शेठनं दिलेल्या 10,000 2,000चा धर्म वारकऱ्याला केला. 2,000 रुपये बैलाला पेंडीसाठी दिले महाराज. आणि हा जगाचा मालक पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. आज सुद्धा आपण पंढरपूरला जातो, पुंडलिक रायाचं दर्शन घेतो महाराज. पुंडलिक रायाचं दर्शन घेतल्यानंतर त्या घाटावरून पायऱ्या चढून आपण नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला जात असताना या घाटावरती जे काय आंधळे पांगळे लुळे खुळे बहिरे मुके अनेक प्रकारचे भक्त अनेक प्रकारची भाविक या जगाच्या मालकानं महाराज पायरीवरती बसवले. जे कोणी या रंजलेल्या गांजलेल्या व्यक्तीला आपले म्हणताय त्याचा उद्धार करणं त्या जगाच्या मालकाचं काम आहे. पण आपण महाराज तोंडाला उपरणं लावणार, पदरानं निमतोंड झाकणार आणि त्यांच्याकडे बघून न बघितल्या करून पुढं जाणार महाराज. या जगाच्या मालकाने विचार केला 2,000 रुपये आपल्या वारकऱ्याला गेलेत, 2,000 बैलासाठी गेलेत, आपल्याकडे अजून 6,000 आहेत. यातला रुपया जरी नाही राहिला तर चालेल, पण खालच्या कडेपासून वरच्या कडेपर्यंत असतो एकही आपण सोडायचा. प्रत्येकाला धर्म करायचा महाराज. कारण भगवंतानं सांगितलंय, पांडुरंगानं सांगितलंय, जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू वळकावण देव ते त्याची. अरे हे रांजलेले ते गांजलेले त्यांना चालता येत नाही, यांना बोलता येत नाही. मामाने विचार केला, पांडुरंगाची शिकवण आहे आणि मामाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता खालच्या कडेच्या वळवंटापासून ते सेंटरच्या पायरीपर्यंत महाराज त्या 10,000तले 2, 2, 4 राहिलेल्या 6 मधले 5,000 त्या आंधळ्या पांगड्याला वाटले महाराज. 9,000 या जगाच्या मालकानं त्या 10,000तले अशा पद्धतीनं धर्म केलं. नामदेव पायरीचं चोकोबरायाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला मिठी जगाच्या मालकापाशी बाळूमामा गेले. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. सांगितलं, पांडुरंगा अरे माझ्या मालकाला शेठजीला या गर्दीमुळे तुझ्या वारीला येता आलं नाही. तो प्रत्येक महिन्याला येऊन तुझ्या पेटीमध्ये लाख रुपयाचा धर्म करतोय, त्याचा तो स्वीकार करतोय. पुढच्या वारीला येत असताना ते या वारीचं 90 अधिक पुढल्या वारीचं लाख असं 190 तुला घेऊन येतो असं त्याचा निरोप आहे. त्यांनी दिलेले 10,000 रुपये तुझ्या दानपेटीत मला टाकाय सांगितलं होतं, पण तुझ्या शिकवणीनं तू जे सांगितलं त्या पद्धतीनं आचरण करण्याचा मी प्रयत्न केला. 2,000 वारकऱ्याला खर्च केला, 2,000 बैलाला दिलं, 5,000 जे काय गांजले त्याला दिलं आणि राहिलेले 1,000 रुपये हे माझ्या मालकाने दिले, त्याचा तेवढा स्वीकार कर म्हणून या जगाच्या मालकानं ते दानपेटीत टाकलं. एकादशीचा मुक्काम झाला, द्वादशीला मामा माघारी फिरले. द्वादशीचा दिवस उगवण्याच्या अगोदर पहाटेच्या पारेमध्ये ब्रह्ममुहूर्तावरती जगाचा मालक त्या चंदूलाल शेट्टीच्या स्वप्नात गेला आणि त्या चंदूलाल शेट्टीला म्हणलं, ए शेट्टी तुझी वारी पोचली आणि तू तुझ्या गड्यापाशी दिलेले 9,000 मला किती म्हणला देव, तू तुझ्या गड्यापाशी दिलेले 9,000 मला पोचले महाराज. 9,000 मला पोचले. दचकून चंदूलाल शेठजी उठले महाराज. शेठजी उठल्या बरोबर इकडे तिकडे बघू लागले, पण कुठं दिसला नाही. देव ब्रह्ममुहूर्तावर त्याला देवानं भेट दिली. देव आपल्या घरी आला. अरे आपण बाळूला खोळ समजत होतो, आपण बाळूला येडा समजत होतो, आपण बाळूवर विश्वास टाकला नाही. बाळू आपला प्रामाणिक निघाला. बाळूनं 10,000तलं 1,000 काही केलं असतील ठीक, पण 9,000 जगाच्या मालकाला पोहोचवलं. ते जगाच्या मालकानं स्वीकारलं. त्याचा आनंद त्या शेठजीला गगनात मावेना. आणि रस्त्याकडे वाट लावून शेठजी महाराज डोळे लावून रस्त्याकडे वाट पाहू लागला बाळूमामाची. बाळूमामा घरी आल्याबरोबर शेठजीने विचारलं, अरे बाळू तुला मी जातानाच म्हटलं होतं का 1,000-500 तुला अजून खर्चासाठी न्यायच असलं तर मी तुला देवाच्या पेटीत टाकायसाठी 10,000 रुपये दिले होते. त्या 10,000तले तू 1,000 रुपये काय केले? 9,000 रुपये देवाला. बाळूमामा म्हणले, शेठजी तुमचं काहीतरी चुकतंय. मी देवाच्या पेटीत 9,000 टाकले नाही, मी देवाच्या पेटीत फक्त 1,000 रुपये टाकलेत. मी 9,000 बाहेरच खर्च केलेत. शेठजी म्हणले, बाळू खोटं बोलू नको. जरी तू 1,000 रुपये खर्च केला असला तर करू दे, मी काय तुझ्याकडून घेणार नाही. त्यानं सांगितलं, शेठजी तुमचा पांडुरंगावर विश्वास आहे. पांडुरंगाचे हात घेऊन सांगतो शेठजी, मी पांडुरंगाच्या पेटीत फक्त 1,000 रुपये टाकलेत. म्हणजे शेठजीनं डोक्याला हात लावला, खाली बसला. शेठजी खाली बसला महाराज. आणि खाली बसल्याबरोबर शेठजी विचार करू लागला की अरे बाळू तू तर 1,000 रुपये टाकले म्हणतोय, आणि जगाचा मला पांडुरंग परमात्मा स्वतः माझ्या स्वप्नात येऊन त्यानं मला दर्शन दिलंय. त्यानं मला सांगितलंय की 9,000 रुपये तुझे मला पोचलेत, मग तू 9,000 कुठं खर्च केलं बाळू? बाळूनं सांगितलं, शेठजी
काय अंतरावर चालत गेल्यावर काय थकलेले वारकरी होते, त्या वारकऱ्यांना मी 2000 रुपयाचा चहा पाणी नाश्ता केला. पुढे गेल्याच्या नंतर रथ वडून थकलेली बैल मला थकलेली दिसली आणि त्या थकलेल्या बैलासाठी मी 2000 रुपयाची पेंट दिली शेठजी. आणि पुन्हा पंढरपुरात गेलो, स्नान केलं, पुंडलिकराज दर्शन घेतलं. घाटावर चढत असताना जगाचा मालक सांगतोय, जगाच्या मालकाचं वाक्य आहे, जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले. रांजले गांजलेली लोक मला दिसली, त्यांना मी शेठजी 5000 रुपये असे एकूण 9000 रुपये तुमच्या नामदेव पायरीच्या अगोदर खर्च झाले. आणि नामदेव पायरी पासून पुढे गेल्याच्या नंतर ते 1000 रुपये फक्त मी पेटीत. मग त्या चंदूलाल शेठजीला कळलं की आतापर्यंत 50 वर्ष महिन्याला आपण लाख रुपये, असे वर्षाला 12 लाख आणि 12 पंचे एवढे पैसे आपण त्या पेटीत टाकलं. पण देवानं त्याचा स्वीकार केला, देवानं त्याचा स्वीकार केला नाही महाराज. तसं तुम्ही बाळू मामाच्या चरणावर कोटी रुपये आणून दान करा, हा देव त्याला स्पर्श सुद्धा करत नाही, तुमचं यादीला नाव सुद्धा घेणार. हा देव तुमच्या यादीला नाव तेव्हा घेईल तुम्ही ही जगाची मेंढी माऊली तुमच्या शेतात जाऊन फिरवून आणचाल. या मेंढी माऊलीला पोटभर चारा देचाल, येताना शेर आठवा मापटा चिपट या मेंढी माऊलीसाठी धान्य आणचाल. आणि रिकाम्या हाताने न येताना दिवसभर सेवा केलेल्या मेंढक्यासाठी 1 अर्धी 2 जसं तुमच्या घरी जमल शिजल पिकल तेवढं तुम्ही अर्धी कोर भाकर घेऊन याचाल. त्याचा स्वीकार फक्त हा जगाचा मालक करतोय. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. तुम्ही म्हणणार आम्ही एवढं दिलं गेलं कुठं, ते तुम्ही शोध लावा गेले, त्याचा शोध लावून बसलोय. पण बोलण्याचा मला अधिकार नाही महाराज. हा जगाच्या मालकाकडे महाराज वेळ आहे, प्रत्येकाचं काम होणार, पण ठरल्या वेळेप्रमाणे फक्त दम काढावा लागते. इथं दम नाही काढला आणि गडबड केली महाराज की घोटाळा झाला. तुमच्या सगळ्याच्या पाठातही महाराज शिंगाडे नावाचा भक्त मामांचा, तो मामांच्या सोबत मामांच्या आज्ञेचं पालन करायचा, मामा सांगल तसं वागायचं महाराज. पण शिंगाड्याच्या नशिबामध्ये 12 वर्षानंतर पुत्रप्राप्ती होणार होती. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर त्याला पुत्रप्राप्ती होणार होती. 5-6 वर्ष शिंगाड्याने मामाची सेवा केली महाराज. 8-9 वर्ष झाली, 11 वर्षाचा काळ घेतला आणि 12 वर्ष संपत आली महाराज. शिंगाड्याला वाटलं महिना 2 महिने 6 महिने वर्ष 6 वर्ष सेवा करणाऱ्या लोकांचं काम हा मालक. अरे येतात 6 वर्ष 6 महिने सेवा केली की पुढल्या वर्षी येताना दोघं येतात, पुन्हा 3 येतात. हा चमत्कार महाराज शिंगाड्याला बघवला नाही आणि त्याच्या मनात द्वैत आलं. हा जगाचा मालक आपला नुसता वापर करून घेतोय, हा जगाचा मालक आपलं काय इच्छित मनोरथ पूर्ण करत नाही. ही भावना कधी मनात निर्माण होऊन देऊ होती तवरच सेवा करा. ज्या दिवशी होईना त्या दिवशी साष्टांग दंडवत घाला, देवा माझी सेवा मानून घे एवढं प्रामाणिकपणे म्हणा. जेव्हा वाटेल तेव्हा घरी जावा. अजाबात सुद्धा बंधन नाही महाराज, अजाबात सुद्धा बंधन नाही तुम्हाला. फक्त प्रामाणिकपणे अगदी निस्वार्थपणे तुमचं जे काय दुःख नाही ते या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीला सांगायचं. कुणाला कुठल्या पुजाऱ्याला कुठल्या देवरेशाला कुणाला सांगायची काय गरज, कुणाला सांगायची गरज नाही महाराज. आणि जर तुम्ही सांगितलं की फसलं गडे गाड. जगाच्या मालकानं सांगितलंय तुमचं दुःख नाही मेंढी माऊलीला सांगा. दररोज या मेंढी माऊलीला काय हवंय काय नकोय हे बघायचं काम माझं आहे. तुम्ही सगळे प्रसाद घेऊन झोपले राहा. जगाचा मालक स्वतः महाराज त्या मेंढी माऊलीची राखण, त्या मेंढी माऊलीला काय हवंय, तुला काय कमी म्हणून येऊन तुझी रोज विचारपूस करून जाते महाराज. आणि ज्या ज्या भाविकांना त्या मेंढी माऊलीच्या कानात आपलं संकट सांगितलंय, ज्या ज्या भाविकांना ही मेंढी माऊली आपल्या शेतापर्यंत नेली, ज्या ज्या भाविकांना मेंढी माऊलीसाठी चारा धान्य आणून दिलंय, ती मेंढी माऊली मामाला सांगते, मामा असा भक्त अशा गावात आलता, त्याने येताना चारा आणला, त्याने येताना धान्य आणलं, एवढंच नाही तर त्यानं त्याच्या शेतात नेलं, त्याचं काय संकट आहे तेवढं बघकडे. हे मेंढी माऊलीनं सांगितल्याबरोबर हा जगाचा मालक त्या भक्ताची फाईल हातात घेत आहे. आणि त्याचं काय संकट आहे, काय समस्या आहे, काय अडवं आहे, काय पाप आहे, काय पुण्य आहे, त्याला कधी बाहेर काढायचं याचा इतिहास तिथनं पुढे चालू होतोय महाराज. तिथं आलं की लगेच नाही. आता शिंगाड्याचं महाराज 12 वर्ष पूर्ण होत आलं आणि शिंगाड्याच्या मनात विकल्प आला की म्हणला आपल्याला आता मामावर विश्वास ठेवून चालणार नाही. मामाचं ऐकत बसलो तर आपलं वय निघून जाणार, पुन्हा आपल्याला लेकरबाळ होणार नाही महाराज. काहीतरी केलं पाहिजे महाराज. आणि मामांच्या गैरहजेरीत हा मामा महाराज फक्त अश्विन वारीला पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायचं महाराज. मामानं कधी तळ सोडला नाही महाराज. हा जगाचा मालक अखंड तळावर असायचा महाराज. या जगाच्या मालकानं कधी तळ सोडून कुठल्या भाविकाच्या घराला पाय लावला, कोणाच्या घराच्या दारात जाऊन हात पसरला
नाही महाराज, हा जगाचा मालक जिथे जाईल तिथे सगळ्याला खेचून घेते महाराज. आता प्रामाणिकपणे सांगा, आपण सेवा करत असताना आपल्याला आग्रह करत असतो दम आहे. आपण जर म्हणलं ना बाबा तुम्हाला महाराज घ्यावंच, आपण तळ एकीकड, मेंढी माऊली एकीकड, देव एकीकड, आपण त्या भक्ताच्या घरी, हा अधिकार आपल्याला नाही. महाराजांचा मामा स्वीकार करत नाही. शिंगाड्यानं महाराज मामावर अभाव दाखवला, अविश्वास दाखवला आणि शिंगाड्यानं मामाच्या गैरहजेरीमध्ये देवऋषी बघायला चालू केलं. असा देवऋषी शिंगाड्याला भेटला महाराज का त्या शिंगाड्याला त्या देवऋषीने सांगितलं, शिंगाड्या अरे तू फुकाट वेळ वाया घालवला, आतापर्यंत तुझी लेकरं तुझ्या हाताखाली आली असती. अरे काय त्या बाळू धनगराला कळतंय, काय त्या बाळू धनगराचा नदी लागलाय. माझा ऐक, 12 महिन्याच्या आत तुझ्या घरात पाळला नाही हल्ला तर मला सुद्धा देव बाप्पा म्हणू नको महाराज. हे तंत्र मंत्र यंत्र सगळं मला येतंय. तुला फक्त एक गाभण मेंढी आणावी लागती, त्या गाभण मेंढीचा बळी तुला द्यावा लागतोय, तुझ्या घरात होम करावं लागतंय, त्या गाभण मेंढीला कापावं लागतंय, तिच्या पोटातला बळी द्यावा लागते. मग तुला ते शिंगाड्याला वाटलं सोपं आहे, आपल्याला काही मेंढ्या नाही बाजारात जायचं, आपल्या घरी सगळं आहे म्हणलं, काय अडचण नाही. त्याने सांगितलं देव बाप्पा जास्त वेळ न घालवता. आता काही लोकांना आकाड निघायच्या आधी जत्रा करायची गडबड चालली बघा. पुन्हा देव मानून घेत, पुन्हा गर्दीत आपला देव देव नीट होत. अरे पशु पक्षी बकरी कोंबडं कुत्र कुठल्याच देवानं मागितलं नाही महाराज. असा कुठला देव आहे मला दाखवून द्या की त्यानं स्वतः तुम्हाला म्हणला की बाबा या अमावस्याला तुला एवढं बोकडं कापावं लागते, या अमावस्याला तुला एवढी कोंबडी कापावी लागते, या अमावस्याला तुला 5 बकरीची दावण द्यावी लागते. असा कुठलाच देव म्हणत नाही महाराज. देवाचं सेवा करणारी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश आणि पाहुणी तयास देवाची सेवा करणारा सेवकरी महाराज तुकाराम महाराजांना सांगितलं तो सुद्धा देहावरती उदास असला पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही, देहावरती उदास असणाऱ्या भक्ताकडे गेला तर ते सांगेल बाबा तू मुक्या प्राण्याची सेवा कर, त्याचा बळी देऊ नको महाराज. आणि बळी दिला नाही जगाच्या मालकाला कधी सहन झालं नाही महाराज. शिंगाड्याला माहिती होतं पण त्यानं सांगितलं पर्याय चांगला आहे, पर्याय चांगला आहे महाराज. देवऋषीला सांगितल्याप्रमाणे देवऋषी ठरल्या दिवशी घरी आला महाराज. देवऋषी घरी आला, देवऋषीनं होम पेटाला, होमाला महाराज अग्नी प्रज्वलित केला. देवऋषी मंत्र म्हणू लागला, शिंगाडा आणि शिंगाड्याची धर्मपत्नी त्या होमाच्या कडेला होम मंत्र सगळं चालू आहेत महाराज. आता मंत्र पूर्ण होत आले, मेंढी माऊलीला कळलं की आता आपली हत्या होणार, आता आपला नंबर लागणार. आता आपल्याला यातनं हा आपला मालक वाचवत तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या. आपलं कोण आणि परक कोण, कोरोनानं दाखवून दिलं का नाही. आपली स्वतःची बायकोनं आपल्यावर किती प्रेम केलं हे सुद्धा कोरोनानं, आपल्या पोरांनी आपल्यावर किती प्रेम केलं हे सुद्धा कोरोनानं, आपल्या पै पाहुण्यानं आपल्यावर किती प्रेम केलं हे सुद्धा कोरोनानं खरंच दाखवून दिलं महाराज. दिलं का नाही, खरंच दाखवून दिलं. ही जगाच्या मालकाची लीला होती महाराज. ही म्हणले कुठनं इकडं आला, चीन आला, जपान आला, आमचे गुण आला, तमके गुण आला, कोणाकडून सुद्धा येत नाही. ह्याच्या मनात आलं की, आणि याने सांगून ठेवले अजून 2032ला तुम्ही नीती सोडून जर चालला ना तर पहिल्यांदा नंबर नीती सोडणारच आहे. माझ्या नावाखाली भ्रष्टाचार करणार पहिला नंबर 2032ला ते 33 बघणार नाही महाराज. 2032 पर्यंत काय त्याला आईस करायचे तेवढी करू दे. 2032ला कोरोनापेक्षा महाभयंकर महामारी येणार आहे. फक्त नीती सोडून वागू नका. नीतीने जर वागला तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का हा बाळू धनगर लागू देणार नाही. मीच पाठवणार आहे. फक्त नीती सोडणाऱ्याला उचल. जे नीतीने चाललंय, जे प्रामाणिकपणे माझी सेवा करते, जे इमानदारीने आहे त्याच्या केसाला सुद्धा हा बाळू धनगर धक्का लागू देणार नाही. बोला बोला बोल ममच्या नावानं सांग भले. शिंगाड्यानं देवरावावर विश्वास ठेवला महाराज. देवराशानं होम पेटावला, मंत्र म्हणाय चालू केलं. मंत्र पूर्ण होत आलं की त्या मुख्या जीवाला कळलं आपला आता जीव जाणार. आता आपली सुटवणूक हा जगाच्या मालकाशिवाय कोणी करणार नाही. त्या मेंढी माऊलीनं मोठमोठ्यानं ओरडाय चालू केलं महाराज. एवढ्या मोठमोठ्यानं ती मेंढी माऊली ओरडू लागली की हा माझा जगाचा मालक तंबूवरती होता महाराज. या जगाच्या मालकाच्या कानावरती आवाज गेला. अंतर्ज्ञानानं या जगाच्या मालकानं ओळखलं आणि सांगितलं, राजाच्या शिंगाड्या तुला ही दुर्बुद्धी सुचली वैरा. मामाला रावलं नाही महाराज. कोल्हापुरी पायथ्यात कायमस्वरूपी पायात नेम कधी बंगून दिला नाही महाराज. नेमाला कधी खंड पडू दिला नाही. कोल्हापुरी पायथ्यात महाराज, डोक्याला फेटा महाराज, खांद्यावरती गोंगडी घेऊन हा जगाचा मालक
तळ सोडला आणि झप 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 त्या शिंगाड्याच्या घराकडे. शिंगाड्याच्या घराजवळ हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा गेला महाराज. मोठमोठ्यानं ओरडणाऱ्या मेंढी माऊलीचा आवाज ऐकून ह्या जगाच्या मालकाचा जीव कासावीस झाला महाराज. सोडाय उशीर झाल्यावर चारा नाही मिळल्यावर कधी आपला जीव कासावीस झालाय का? त्या प्रामाणिकपणे सांगाकडे मला काय तुमची माप काढायचा अधिकार नाही. मी सुद्धा 2-3 महिने सेवा केली महाराज. बघा नंबर 1 मध्ये बरं का, मी सुद्धा सेवा केली महाराज. सेवा काय असती, सेवा कशी असती महाराज, माझं मलाच पटलं नाही म्हणून मामाला सांगितलं माप बी काढायला नको आणि मला सेवेत बी गुतवू. जेवढं तुझं चरित्र सांगता येईल, जेवढं तुझ्या लीला समाजापर्यंत पोहोचवता येईल, न अपेक्षा करता तेवढं कार्य मी करीन गडे. मी कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न ठेवता तुझ्या तळावर मला बोलवल्या ठिकाणी मी जाण्याचं कार्य. मागच्या तळावर फक्त अगोदर तारीख घेतली होती महिनाभर वास्तुशांतीची, त्याच्यामुळं फक्त मला तिथं येता आलं नाही महाराज. पण मला दुपारी संत सद्गुरू बाळूमामाची सेवा महाराज 2007 पासून अगदी कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये न ठेवता, स्वार्थ न साधता, ही मंदिरं बिंदिरं न बांधता महाराज अगदी निरपेक्ष भावनेनं, अगदी फक्त देवाकडे आपल्या कष्टाला यश दे एवढीच मागणी करत 2007 पासून 2026 पर्यंत करकम गावचा भक्त आहे महाराज राजकुमार चव्हाण, त्याला पप्पू चव्हाण म्हणतात बरं का. बाळूमामा फॅब्रिकेशन म्हणून दुकान, दुसऱ्याच्या दुकानात 2007 साली महाराज फक्त 150 रुपये रोज होता. 1,500 रुपये सुरुवातीला तर 1,500 रुपये महिना शिकताना, आणि काम शिकल्यावर 150 रुपये रोज झाला महाराज. 4,500 रुपये महिना. अशा हालाकीच्या स्थितीमध्ये दिवस काढत असताना फक्त जगाच्या मालकाला सांगितलं होतं माझ्या कष्टाला यश येऊ दे ही प्रार्थना जगाच्या मालकानं त्यांच्याकडून महाराज सलग एक तोप ऐकून घेतली. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2007 पासून महाराज ऐका, आता 2026 चालू आहे, 12 वर्ष पूर्ण झाली महाराज. 2007 ते 2017ला 10, 18 आणि 19 कोरोनाच्या काळापासून महाराज या जगाच्या मालकानं असं काही महाराज चमत्कार केला, असा काही चमत्कार केला महाराज की तुम्ही म्हणताल नुसतं साधं बिल्डिंगचं टायल्या बनवायचं दुकान आहे, असं कुठं असतं का महाराज? पण एक दिवसात एक दिवस 1 लाखाचा आहे महाराज. कुठेही तळा सुद्धा महाराज आम्ही 12 गाडी त्या रुपयाचं तेल बिचारा आमच्याकडून घेत नाही. आवर्जून फोन करणार महाराज यायचंय का. आता आमचं चूक होती महाराज, काही वेळेस आम्ही गुतलो, धनाच्या मागे लागलो, मोहात गुतल्यावर नाही म्हणावं लागतं महाराज. आज दुपारी त्यांचा फोन आला, एकादश आहे आणि हा ते सांगवीत जाणार आहे. करकम मध्ये पुन्हा कधी येईल नाही काय सांगता येत नाही. काय नियोजन नसलं तर येत आहे का म्हटल्यानंतर माझ्या मनात विचार आला की बाबा मागच्या तळावर अपुरी राहिलेली सेवा या तळावर हा जगाचा मालक पूर्ण करून घेईल महाराज. आणि हा जगाचा मालक जी मनात इच्छा आहे महाराज ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही महाराज. या शिंगाड्याने महाराज जगाच्या मालकावर नाही विश्वास ठेवता देवराच्यावर विश्वास ठेवला. मेंढी माऊली जीवाच्या आकाताने वर्णत होती. मेंढी माऊलीचा आवाज ऐकून हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा शिंगाड्याला दारात गेला महाराज आणि आवाज दिला, ए शिंगाड्या म्हटल्या बरोबर शिंगाड्याच्या कानावर आवाज पडला आणि हा आवाज बाळूमामाचा आहे. आता काय करायचं, आवाज कानावर पडल्याबरोबर पायाखालची जमीन सरली महाराज. नाही इलाज झाला, दाराकडे जाता येईना, पुढचा कार्यक्रम उरकता येईना महाराज. दुसरा आवाज दिला बाळूमामानं, ए रांडाच्या, अरे बाळू धनगर काय करतो रे सुकाळीच्या म्हणलं. एवढं लिकरू जीव चालल्याने वरटतंय. आता त्याचा जीव घ्यायचा कार्यक्रम चालू होता महाराज. तरीही महाराज शिंगाड्यानं दार उघडलं नाही. देवरेशानं मेंढी माऊलीला हातात त्याला शिंगाड्याला सांगितलं वेळ घालवू नकोस, आता हिचा कार्यक्रम उरकायला थोडा वेळ आपल्याकडे राहिलाय महाराज. ह्या जगाच्या मालकाला रावलं नाही. जगाच्या मालकाला तिसऱ्यांदा आवाज दिला महाराज आणि 10 दिशा दारावर लाद घातली. जसं दारावर लाद घातली तसं घर उघडलं महाराज. आणि जगाचा मालक महाराज झाप झाप त्या होमापाशी गेला. होमाजवळ गेल्याबरोबर रागाच्या भरामध्ये लाटाच्या धपक्यानं होमाचं महाराज जिकडं तिकडं केलं, सांगितलं, ए सुकळीच्या, अरे हे अडलेला समाज आहे, हा अज्ञानी समाज आहे, अरे हे सहज तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, ह्याला चांगला मार्ग दाखव, ह्याला नीतीनं जगायला शिकव. अरे तुझ्या पोटासाठी, तुझं घर भरायसाठी या मुक्या जीवाचा जीव देतोय, या मुक्या जीवाचा बळी देतोय. एका जीवाचा बळी घेऊन दुसरा जीव कुठल्या शास्त्रात लिहिलंय रे म्हणला रांडच्या. अरे त्या देवरुच्याला कसं पळावं, कुठं पळावं, काय करावं कळेना महाराज. आणि या जगाच्या मालकाची आज्ञा महाराज. आणि मामानं सांगितलं, ए शिंगाड्या रांड्याच्या, तुला लेकरूच पाहिजे ना, तुला मुलगाच पाहिजे ना, तर या भामट्याच्या नादी लागून, या फसव्याच्या नादी लागून हे माझ्या लेकराचा बळी घेऊ नको. आणि याचं ऐकून जर बळी घेशील तर 7 पिढ्या
यातून पुत्रिक राशील आणि माझा या येड्या धनगराचा ऐकशील या मोठ्या चित्रपाला जीवदान देशील हिचा बळी जर तू नाही घेशील हिची अखंड सेवा करशील तर 9 वर्षात 5 मुलं तुझ्या जन्माला तुझ्या पोटाला आल्याशिवाय राहणार 12 महिन्याच्या आत तुझ्या घरात पाळणं आणल्याशिवाय राहणार नाही हा पाळणं धनगराचा क्षेत्र बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भले बोला बोला सत्य देवीच्या नावानं सांग भले बोला बोला गुरु महाराजांच्या नावानं सांग भले हा जगाचा मालक कोणाचं घेत नाही हा जगाचा मालक देणार आहे जगाच्या मालकाच्या नावाखाली जर कुठेही भ्रष्टाचार होत असेल महाराज तर तुम्ही अजाबात त्याला बळी पडू नका फक्त मेंढी माऊलीला चारा मेंढी माऊलीसाठी पाणी मेंढी माऊलीसाठी जिथं जिथं आपल्याला तळ देता येईल तिथे तिथे तळ द्या येताना मेंढक्यासाठी भाकरी आणि मेंढी माऊलीच्या लहान पिलांसाठी धान्य स्वरूपात तुम्ही तांदूळ आणा गहू आणा ज्वारी आणा मका आणा काही आणा मामांच्या लेकरासाठी जसं जेवढं जमल तसं सेवा करा निश्चितपणे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही जय बाळूमामा धन्यवाद थोडे महाराज सुसरावे असं त्यांनी त्या ठिकाणी प्रवचन सांगितलं अजून एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी धन्यवाद बाळूमामांच्या नावाने बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन पाहण्यासाठी रोज विसरू नका बोला जय बाळूमामा जय